असतो। प्रकाश आंबेडकर यांचा गड असलेला हा मतदारसंघ मागच्या 4 निवडणुकांमध्ये भाजपचा बालेकिल्ला बनलाय। घेऊयात अकोला लोकसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा। कल महाराष्ट्राचा, अकोल्याचा खासदार कोण होणार? भाजपचा विजयरथ आंबेडकर रोखणार? अकोला राज्यासह विदर्भातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ। मागल्या 4 लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघावर भाजपचं निर्विवाद वर्चस्व राहिलंय। हीच विजयाची घोडदौड भाजप कायम राखणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अनूप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे भाजपला या जागी विजयाचा आत्मविश्वास आहे। आम्ही कित्येक पटीने रेल्वे असतील, हायवे असतील, गावामधले जोडणारे अंतर्गत रस्ते, नाल्या, जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावात असणाऱ्या पाण्याच्या समस्या, ह्या सगळ्याच विषयावर आम्ही खूप जास्ती पटीने काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय मोदीजी यांच्या मार्गदर्शन करत आहे। याच सगळ्या उपलब्ध्यावर आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे। अकोला मतदारसंघ नेहमीच प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे चर्चेत असतो। मात्र मागील 4 निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। त्यामुळे या निवडणुकीत वंचित स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडीमधून लढणार हा मोठा फॅक्टर अकोल्यामध्ये महत्त्वाचा असणार आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवार आम्ही निश्चित करत आलेलो आहोत। अकोला मतदारसंघातून मी स्वतः इलेक्शन लढणार आहे। मला पाडण्यासाठी दोन तीन वेळा जी आहे ती काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असणारा लहान ओबीसी जो आहे तो हिसकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं तुम्ही मुस्लिम तर देऊन तर बघा, नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांगतो। 2019 मधील मतांची आकडेवारी काय आहे त्यावर एक नजर टाकूया। भाजपच्या संजय धोत्रे यांना 5,54,444 मतं मिळाली होती। वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना 2,78,848 मतं। काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना 2,54,370 मतं मिळाली होती। आता 2014 मधील मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया। भाजपच्या संजय धोत्रे यांना 4,56,472 मतं मिळाली होती। प्रकाश आंबेडकर यांना 2,38,776 मतं मिळाली होती। तर काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना 2,53,356 मतं मिळाली होती। 2014 आणि 2019च्या निवडणुकीची मतांची आकडेवारी पाहिली तर वंचित महाविकास आघाडी सोबत गेल्यास भाजपला मोठा आव्हान निर्माण होऊ शकेल। पण जर वंचित वेगळी लढली तर ही जागा काँग्रेसलाही जाण्याची शक्यता आहे। बीजेपीला हरवण्यासाठी तर महाविकास आघाडी तर लागेलच लागेल, सोबत योग्य कॅन्डिडेट सुद्धा लागेल की तो सगळीकडचे मतं खेचू शकेल आणि ज्याचा एजेंडा डेव्हलपमेंटचा असेल। अकोल्यात काय आतापर्यंत राजकारण जे आहे ते थोडं धर्माच्या आधारावरच आहे, म्हणजे मी तर जातीच्याही नाही। वंचित बहुजन आघाडी, भाजप व महाविकास आघाडी अशी निवडणूक जर झाली तर ही लोकसभा निवडणूक मोठी अटीतडीची लढण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने जर मुस्लिम उमेदवार जर उभा केला तर निश्चितच याचा फायदा हा भाजपा उमेदवार अनूप धोत्रे यांना होणार आहे। अकोला मतदारसंघात भाजपने मागील 20 वर्षात आपला झेंडा कायम फडकवत ठेवलाय। त्यामुळे त्यांची विजयी घोडदौड रोखण्यात विरोधकांना यश येतं की मग घोडदौड कायम राहते हे बघणं महत्त्वाचं आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला।